काँग्रेसचे उमेदवार महेंद्र चव्हाण यांची सध्या धावपळ आहे ती प्रचाराची सुरू आहे। त्यांच्या भागामध्ये झोपडपट्टीचा एरिया पण आहे आणि उच्चभ्रू वस्तू सुद्धा आहे, त्यामुळे त्यांना सध्या आहेत या सगळ्या बाबींच्यावरती लक्ष देऊन आहे तो प्रचार करावा लागतो। आपल्यासोबत महेंद्र चव्हाण आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या कसंही ही ताळमेळ आहे ती साधत आहे। सर्वप्रथमच पहिल्यांदा कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक ही प्रभाग पद्धतीने होत आहे। आमचा प्रभाग क्रमांक 3 हा पूर्वी रुईकर कॉलनी शिवाजी पार्क असा, म्हणजे पूर्वी रुईकर कॉलनी म्हणून होता 23 नंबरचा प्रभाग, पण आता शिवाजी पार्क रुईकर कॉलनी तसेच अनेक चांगले हाय प्रोफाईल कॉलनीज तसंच स्लम एरिया पण आहे। त्यामुळे थोडंसं संमिश्रित प्रभाग आहे। प्रभागाच्या समस्या पण त्या पद्धतीच्या आहेत। त्यामुळे निश्चितच गेली 5 वर्ष प्रशासक आणि त्याच्यामागे 5 वर्ष निवडणूक झाल्या होत्या। त्यामुळे 10 वर्षानंतरच लोक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सामोरे जात आहेत। त्यामुळे लोकांमध्ये एक उत्सुकता पण आहे आणि कुतूहल पण आहे, कारण मतदान प्रक्रिया पहिल्यांदाच वॉर्ड पद्धतीने होत असल्यामुळे बऱ्याच मतदारांना हे मतदान कसं पार पाडायचं आहे हे पण आम्हाला समजावून सांगावं लागत आहे। समस्यांचा वानवा पण तेवढाच आहे, कारण आपण बघतोय इथं तिन्ही प्रभागामध्ये गेल्या मागील 5 वर्षांमध्ये भाजपचे नगरसेवक होते, पण कुठलंही विकास कार्य झालं नसल्यामुळे जनता नाराज आहे। आणि एक मोठी जबाबदारी घेऊन आणि बंटी पाटील साहेबांनी आज जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे कोल्हापूर शहराचा, तो जाहीरनामा तळागाळापर्यंत पोचून तो जाहीरनामा कसा सर्वांगुण संपन्न आहे, म्हणजे प्रत्येक घटकाचा याच्यामध्ये बंटी पाटील साहेबांनी विचार केलेला आहे। आणि तो जाहीरनामा नवे वचननामा असणार आहे आणि तो वचननामा घेऊन आम्ही जनतेच्या दारात जाऊन आम्ही बंटी पाटील साहेबांची भूमिका, काँग्रेस पक्षाची भूमिका, आम्ही कशासाठी ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे ही विजन घेऊन आम्ही लोकांसमोर जायचा प्रयत्न करतो आहे। तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर नागरिकांशी कशा पद्धतीने तुम्ही कनेक्ट राहणार आहे, त्यांना इझी उपलब्ध असणार आहे का, आणि त्यांची विकास कामं करण्यासाठी तुम्ही कसं कार्यरत राहणार? आता आमचं जे पॅनल आहे हे अनुभवी पॅनल आहे आणि मी पक्ष संघटनेत काम केलेला चळवळीतला कार्यकर्ता आहे। त्यामुळे 24 तास रिचेबल आहे, हीच माझी इमेज संबंध कोल्हापूर शहरामध्येच आहे। तसंच प्रभागामध्ये पण त्या पद्धतीची इमेज घेऊन मी माझं ऑफिस असेल किंवा माझी कार्यकर्त्यांची जी फळी आहे प्रत्येक भागाभागात असल्यामुळे माझ्यापर्यंत पोचणे किंवा माझ्यापर्यंत पोचून काम सांगणे ही काय म्हणजे फार अवघड गोष्ट अशा मतदारसंघातल्या लोकांना आहे असं मला तर वाटत नाही। तरी पण आम्ही माझे सोशल मीडियाचे अकाउंट्स असतील, माझा फोन नंबर असेल, हा 24 तास लोकांसाठी अवेलेबल असेल। माझं ऑफिसही 24 तास जनतेसाठी खुलं राहील। खरं तर तुमच्या मतदारसंघामध्ये सामाजिक दरी दिसून येते, एका बाजूला झोपडपट्टी, एका बाजूला उच्चभ्रू वस्तू। सगळे नागरिक तुमच्यासाठी समान असतील? निश्चितच सगळे नागरिक समान असतील, कारण नागरिकांच्या समस्या सोडवण्याचंच प्रथम प्राधान्य एक लोकप्रतिनिधीचं असतं आणि नगरसेवकपद हे पहिली पायरी आहे। शासनाच्या विविध योजना असतील, केंद्र शासनाच्या विविध योजना असतील, या सर्वसामान्य लोकांपर्यंत कशा पोचतील आणि त्याचा गरिबांपासून ते वंचित घटक जो आहे आपल्या समाजातला यांच्यापर्यंत अधिकाधिक लाभ कसा मिळवून देण्यात येईल यासाठी माझा विशेष प्रयत्न असेल। खरं तर तुम्ही युवा चेहरा म्हणून या निवडणुकीला सामोरं जात आहे। आता तुम्ही ज्यावेळी प्रचार करताय त्यावेळी युवकांचे काय प्रश्न तुमच्यासमोर येत आहे आणि युवकांना नेमका काय संदेश देत आहे? युवकांची सगळ्यात मोठी अडचण आता आहे कोल्हापूरमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणे, तसेच कोल्हापूर शहराची हद्दवाढ ही आता सध्या काळाची गरज बनून राहिलेली आहे। कारण लोक बघतोय आपण, बरेच युवक आता बघतोय आपल्यातलं चांगलं टॅलेंट कोल्हापूर शहराच्या बाहेर चाललं आहे असं मला वाटते। लोक चांगलं शिक्षण घेतात, चांगली कॅपॅसिटी असते, पण इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नसल्यामुळं लोकांना पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतं। त्यामुळे युवकांना हा महत्त्वाचा प्रश्न आहे, नोकरी आणि IT। एक चांगलं IT पार्क इथं झालं तर निश्चितच नोकरीचा प्रश्न निकाली लागेल। तसेच कोल्हापूर शहरामध्ये आता बरेचसे अवेअरनेस प्रोग्राम आपण हाती घेतोय, जसं की ट्रॅफिक अवेअरनेस। ट्रॅफिकचा प्रचंड वाढता ताण लक्षात घेता ते लोड कसा कमी करता येईल या हिशोबानं पण बरेचसे आमचे म्हणजे NGOजमध्ये आम्ही काम करावं की जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर लोकांनी करावा आणि त्याच पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं, अशा अनुषंगानं आमचा निश्चितपणे येणाऱ्या 5 वर्षामध्ये प्रयत्न राहील। नक्कीच एक विजन आहे ते विकासाचं घेऊन महेंद्र चव्हाण या मतदारसंघामध्ये कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळतात। युवकांचे प्रश्न असू दे किंवा या मतदारसंघामधली सामाजिक दरी असू दे, सगळे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचा विश्वास आहे ते देताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।